नमस्कार मुलींनो, वंदना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहे? आज आपण ना अंडा करी रेसिपी बघणार आहे। हे बघा मी अंड्यासाठी काय काय तळलं। टमाटा घेतला एक, आलं लसूण पेस्ट करायची, ही कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, हे याच्यातच तळून झालं का हे याच्यातच तळून घ्यायच्या त्या, आणि ही कोथिंबीर वरून टाकायला। कांदा तळून घेतला आता आपण दळून घेऊ। टमाटा पण आपण चांगला तळून घेतला, आता तो पण मिक्सरमध्ये दळून घेऊ। ही कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या होत्या ना आपण, ह्या टमाट्यात दळून घेऊ। आता टमाट्यात कांद्यात कशात पण दळलं तरी चालतं, ठीक आहे। आता कढईत 2 चमचे तेल टाकून घेऊ आपण। ही आलं लसूण पेस्ट आपण दळून घेतली होती ना, ती आता पहिल्यांदा परतून घेऊ। आता हा तळलेला आणि दळलेला कांदा, आता टमाटा दळला ना आपण तळून तो, धना पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, आता हळद 1 चमचा। याने कलर छान येतो हळद आणि काश्मीरी लाल तिखट। आता त्याच्यात आपण थोडंसं परतून 1 सेकंद परत तरी चालेल। स्वराचा अंडा करी मसाला 1 पुडी, ह्या डाळ्या आहे पंढरपुरी डाळ्या चिवड्याला वापरतो त्या मी ना भाजून दळून कुट्टा करून ठेवलेला आहे। हा कुट्टा थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये, थोडासा का टाकायचा मग ते पाणी असं हे नाही मसाल्यात धरून राहतं, म्हणून हा थोडासा टाकून द्यायचा। आता गरम पाणी ओतून द्यायचं। आता हे गरम पाणी आपण ओतून देऊ। घट्ट पातळ जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करायचं। या उकडलेल्या अंड्यांना ना आता आपण अशा चिरा करून घेऊ, सगळ्या अंड्यांना करून घ्यायचं। कढईत तेल टाकलं, अशी दाणे तळून घ्यायची, चांगलं होत राहायचं। अशी लालसर होईपर्यंत दाणे तळून घ्यायची। या ग्रेव्हीला आता चांगली उकळी आली आहे, हे बघा किती छान झाली बघा ग्रेव्ही, कलर पण छान आला आहे तिचा। त्यात आता हे अंडे आपण तळलेले अंडे सोडून देऊ। आता हे बघा कोथिंबीर आहे ना आपली कापलेली टाकून देऊ। बघा अंडा करी भाजी किती सुंदर झाली आहे बघा, तरी पण छान आली आहे, कलर पण छान आलेला आहे। नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हाला आवडेलच। लाईक करा, शेअर करा आवडल्यावर।